तसे भुजबळ काका, श्री राजाराम अभंग आणि हरिभक्त परायण रवींद्र महाराज मांडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ज्या विद्यार्थ्यांचं आपण सत्कार करणार आहोत ते थोडं उशिरा जरी आले तर त्यांनी पुढे येऊन त्यानंतर बसायचं आहे, जेणेकरून आपल्याला ही जी संख्या भरपूर आहे विद्यार्थ्यांची तो कार्यक्रम आपल्याला वेळेत करता येईल यासाठी या सर्व विद्यार्थ्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. सेवानिवृत्त जे ज्येष्ठ बंधू आहेत त्यांनी पण एकाच ठिकाणी पुढच्या बाजूला बसलेलं अधिक योग्य राहील. पुण्यतिथी त्यानंतर सावित्रीबाईंचा कार्यक्रम अशा कार्यक्रमांचा आपला आग्रह असतो आणि तो करण्याचा आपला प्रयत्न आहे. पुढे काही मंडळाने मध्यंतरी कोविडच्या काळात समाज बांधवांना ज्यांना आवश्यक आहे अशा ठिकाणी मदत सुद्धा आपल्या येतील. त्या पावसाच्या याच्यामुळे थोडंसं अजूनही संख्येवर परिणाम आहे, परंतु हा कार्यक्रम आपला नाही. आपण सर्व मुंबई आणि उपनगरामध्ये कामाच्या निमित्ताने आणि उपनगरात वास्तव्य गाव सोडून आलेला आहोत. या सगळ्या ठिकाणी एक आपण नशीबवान आहोत की आपल्याला कमीत कमी आपलं गाव आणि आपलं नातेवाईक मंडळी गोतावळा आहे. परंतु मी मुंबईत असे काही कुटुंब पाहतो की त्यांना कोणी असावं म्हणून आपण संपूर्ण माळी समाज सर्व शाखीय, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भेद नाही, तर अशा सर्व शाखीय माळी समाजाचं आपण एकत्रीकरण करावं, संघटित राहावं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संघटना पाहिली तर सर्व संत हे पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरकडे धाव घेतात किंवा संपूर्ण वारकरी संप्रदाय हा पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातो. परंतु एकमेव संत असा आहे की ज्याचा पांडुरंग त्याच्या दर्शनाला जातो. की सावता महाराजांनी कधीही अरणगाव सोडून त्या ठिकाणी गेले नाही, कारण ते कर्मयोगी संत होते. आमची माळी याची जात शेत लावू बागायत असं महाराज नेहमी म्हणायचे. कांदा पोळा भाजी अवघी विठाबाई माझी. आणि त्यांनी त्याच्यातच सगळा परमेश्वर पाहिला, कर्म करत राहिलं. आपलं स्वतःचं जे आहे प्रपंची लावून परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, उच नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या गाथा कथा पुराणीच असं महाराज नेहमी म्हणायचे. असंच महाराजांचं अजून एक पुढे त्यांनी आपल्याला एक उद्बोधन केलेलं आहे की प्रत्येक मानवाच्या हृदयात पांडुरंग आहे. त्या मानवाची सेवा, त्याच्यात उदाहरणार्थ अगदी आपल्या घरापासून आई वडील, नातेवाईक, समाज बांधव व सर्व देश बांधव याची सेवा केली तर मोक्ष मिळण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही. आणि ते म्हणतात कासाया पंढरीस जाऊ, काय जाऊन तेथे पाहू, आई वडील मुलं बाळ घरदार हेची माझे पंढरपूर असं सावता महाराज म्हणतात. सावता म्हणे स्वकर्मी व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. आपल्या जे कर्म दिलंय आपल्या भागदेयामध्ये जी लिहिलेलं आहे, आपण कोणी शिक्षकाचं काम करत असू, आपण कोणी पोलीस याच्यामध्ये रक्षणाचं काम करतो, वेगवेगळ्या आपल्या प्रारब्धामध्ये दिलेले जे कार्य आहे, एखादी आपल्या समोर व्यावसायिक मंडळी जे कार्य दिलेलं आहे त्या कार्यात आपला देव मानावा, पांडुरंग मानावा असं सावता महाराजांची आपल्याला शिकवण होती. आणि अजून पुढे असं म्हणतात ते संसारी लोकांना की समयाशी सादर व्हावे, देव ठेवीला तैसेच राहावे, समयाशी सादर व्हावे. कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पालखी सुधारा, कोणे दिवशी सावधानता बापा चालत जावे. म्हणजे प्रसंग जीवनामध्ये कसा येईल, कधी कधी धान्याचे कोठार असतील परंतु घरात अन्नाचा दाणा राहणार नाही अशी सुद्धा परिस्थिती येईल. परंतु आपलं स्वकार्य आणि आपल्या पांडुरंगावरची निष्ठा ठेवावी असं संत सावता महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. मला वाटतं की समाज बांधवांनी या सगळ्या याच्यातून आपल्याला हाच एक गुण घ्यायचा आहे की आपलं कर्मयोग ज्यांनी जो सांगितला सावता महाराजांनी तो आपण लक्षात ठेवावा. समाज संघटन, समाजाचे एकत्रीकरण याच्याविषयी आपला सगळ्यांचा त्याविषयी आदर असावा, स्नेह असावा आणि ते लक्षात घेऊन आपण पुढे करावं. मी आता विनंती करतो. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी। कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल। लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी। लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी। जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल। मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी। मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापली पंढरी। जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल। सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी, रोविला गळा सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी, रोविला गळा विठ्ठला रे विठ्ठला, विठ्ठला 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 विठ्ठला। गळामाळ शोभे आत्मरूप शांती, भक्तिभाव दोन्ही धरू टाळ हाती। तिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो, तिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो। आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो। उपस्थित सर्व श्रोत्यांना, समाज बांधवांना विनंती आहे, आपण या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात करत आहोत। प्रवचन वारकरी संप्रदायामध्ये धार्मिक अनुष्ठान आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही धार्मिक कर्म करत असताना पादत्राणे बाजूला ठेवून
आपण सगळ्या विधी करत असतो. पण आपल्या सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती की आपण प्रवचन श्रवण करण्याकरता बसलेला आहात. प्रवचन कीर्तनाची बैठक ही मर्यादा आहे. आपण सर्वांनी कृपया आपली पादत्राणे आपल्या चपला आपण बाजूला ठेवून या ठिकाणी प्रवचन श्रवण करावे अशी आपल्याला कळकळीची हात जोडून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती. भजन या ठिकाणी आपलं होईल. माझ्या मागताना आपण सगळ्यांनी भजन म्हणायचे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम कृष्ण 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 हरे हरे. माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. समचरण सरोजम सान्द्रणीडाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. जयांचे वीर्यास्मरण होय सर्वविद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मुनियात. मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिवा शिखरे सागरी तारी. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कर्तुदासी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय. सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि गुरुं शिरसा वन्दन्तं. कायवाचिवाणी मानय संतांसि रंतवया चित्तासि कपिलियां मस्तकमाधा पायावरी या परतरी संतांच्या. मनमना भगवत भक्तो मध्याजी मां नमस्तो. मां वेश्य श्री
नारायण तू मन नेहमीची करी माझ्या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझे कळते प्राप्त प्रसंगी प्राप्त स्वयं प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली उभी कैवल्य साम्राज्याची प्रवृत्ती मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांची राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी अखंड संजीवन समाधीगण भगवान श्री ज्ञानोबाराय यांच्या मुखारविंदातून प्रस्तुत झालेले भावार्थ दीपिका अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील मनमना भगवत भक्तो मध्याजिमा मनुष्करू या श्लोकाकडे तू मन नेहमीची करी माझ्या वचनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझे एकाते ही असून या ओवीमध्ये भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान परमात्म्याच्या मुखातून या ठिकाणी म्हणताय की अर्जुना तो या ठिकाणी काय कर मन जे आहे ते मधुर कर माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि अशा प्रकारे मी एकच आहे असं समजून नमस्कार कर तू या ठिकाणी माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील अशा प्रकारचा उपदेश भगवान परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी करताय मत स्वरूप होण्याकरता कोणती क्रिया केली पाहिजे ती क्रिया भगवान परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी सांगताय त्याचा विचार आपण आता या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून करणार आहोत या ओवीच्या श्लोकाचा विचार करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा की आपण सर्वजण या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सर्वजण एकत्रित आलेलो आहोत वाणी समाज मंडळ बदलापूर आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे संत शिरोमणी नामदेवरायांचा पुण्यतिथी सोहळा मागच्या आषाढ चतुर्दशीला होऊन गेला आणि हा सोहळा आपल्या सर्वांना एकत्र येऊन या ठिकाणी करता यावा याच्याकरता माळी समाज मंडळ बदलापूर यांच्यातर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि त्या निमित्ताने इतरच सांस्कृतिक गुणगौरव विशेष सोहळा सुद्धा त्याबरोबर या ठिकाणी होत आहे आपल्यावर संतांचे फार मोठे उपकार आहेत गुह्य अशा प्रकारचं तत्व भगवान परमात्मा या ठिकाणी अर्जुनाला सांगतात ते गुह्य आहे हे सांगत असताना भगवान परमात्मा स्वतः म्हणतायत की अर्जुना तुला मी जे सांगतोय ते मी याच्या आधी कोणाला सांगितलेलं नाहीये जे न सांगे पितया वसुदेवासी जे न सांगे माता देवकीसी जे न सांगे बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत अर्जुना तुझ्याशी हे गुह्य या ठिकाणी काय करतोय मी स्पष्ट अशा प्रकारचं करतोय आणि हे गुह्य ज्ञान मी तुला या ठिकाणी सांगतोय आणि खरंच भगवान परमात्म्याने गुह्य अशा प्रकारचं ज्ञान काय केलंय सांगितलेलं आहे तुला जर माझ्यापर्यंत यायचं असेल तर त्याच्याकरता उपाय काय पर्याय काय तो भगवान परमात्मा या ठिकाणी काय करता सांगतात अर्जुनाला सांगण्याची का गरज पडली आपल्या सगळ्यांना माहिती अर्जुन आपल्या कर्मापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्याचा काय करतो प्रयत्न करतो आणि त्यावेळेला त्याचं कर्तव्य काय त्याने काय कर्म केलं पाहिजे याच्याकरता भगवान परमात्मा त्याला काय करू लागले उपदेश करू लागले की अर्जुना तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कर्तव्य काय तू काय केलं पाहिजे युद्ध केलं पाहिजे तू युद्ध कर त्याद्वारे युद्धामध्ये जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मुक्षी आणि वीरगतीला प्राप्त झालास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल अर्जुना तुझं कर्तव्य तू या ठिकाणी कर पण अर्जुना मोहामुळे भ्रमामुळे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी विसरलं होता आपण काय केलं पाहिजे हे अर्जुना त्या ठिकाणी मोहामुळे काय होत नव्हतं कळत नव्हतं मग त्यावेळेला त्याचं कर्तव्य काय त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याकरता भगवान परमात्म्याने एक एक अशा प्रकारचे उपाय पर्याय त्याला त्या ठिकाणी काय केले सांगितले अर्जुनाचा भ्रम असा झाला होता की ही प्रक्रिया काय भगवान परमात्म्याने बऱ्याच मोठा विषय कोणत्या भगवान परमात्मा ते काही कर्म करशील ते कर्म तू काय कर मला काय कर मला एक मागे कोविड मध्ये
बांधवांना मदत करू ज्यांना आवश्यकता आहे यावर्षी नव्याने ते समाजात त्या ठिकाणी कसं करता येईल समाजामध्ये जनतेला आपण लावून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं संत भेटण्यासाठी सगळ्याला पंढरपूरला जातो सावता मायाला खास आनंद आम्ही गेलो होते अशा या संतश्रेष्ठ सावता माहिती साजरा करण्यासाठी आनंदी आहोत. जवळजवळ बदलापूरमध्ये आमची 1000 घरं असतील आणि सर्वसमावेशक 900,000 सर्वसमावेशक माळी समाज या ठिकाणी आम्ही एकत्र केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षी सावता माळी आले होते. सावता महाराजांचा इतिहास भगवान पांडुरंग परमात्माची अशा काळामध्येच संत महात्मे काय करतात अवतार घेतात. संत महात्म्यांनी आपले सगळे जेवढे काही संत महात्मे घराण्यामध्ये या ठिकाणी झाला सगळ्या संत मंडळींनी त्या ठिकाणी विचार केला की आता कलियुगाला प्रारंभ होतोय. हात ठेवलेत म्हणजे तू म्हणतोय आता मी आता या ठिकाणी काय करते आपल्याला आता माझे भक्तच या ठिकाणी पुढे काय घेतील अवतार घेतील. मग सगळ्या भक्तांनी त्या ठिकाणी ठरवलं कोणी कोणी कोणत्या प्रकारचा अवतार घेणार आणि तो अवतार जनकराजाने जो घेतला सावता महाराजांच्या रूपाने या ठिकाणी घेतला. तर जनक म्हणजे कर्माचं मूळ अशा प्रकारचं कर्माचं मूळ म्हणजे ज्यांनी कर्म करून कर्माचे सिद्धांत आपल्या जीवनामध्ये उतरून ब्रह्मस्वरूपता जी प्राप्त केली ते जर कोण असतील तर ते कोण आहे राजा जनक. राजा असून सुद्धा जीवनमुक्त अशा प्रकारची अवस्था ज्यांची होती त्याच जनकाने सावता महाराजांच्या रूपामध्ये या ठिकाणी अवतार घेतला. कोणत्या कुळामध्ये या ठिकाणी घेतला तर मूळ मिरज संस्थानामध्ये असणारे औसे या ठिकाणी राहणारे दैव माळी हे सावता महाराजांचे आजोबा पंढरपूरचे वारकरी होते. निस्सीम अशा प्रकारचे भक्त होते. भगवान परमात्माची भेट पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी घ्यायचे आणि अशा प्रकारचे हे दैव माळी या दैव माळीना दोन अशा प्रकारचे मुलं एक पुरसोबा आणि दुसरं डोंगरोबा. काही ठिकाणी परसू हे नाव आलेले काही ठिकाणी डोंगर हे चरित्रामध्ये आलेले नाव आलेले. जसे दैव माळी तशाच प्रकारचे त्यांची गावते पुत्र अशा प्रकारचे शुद्ध विदा पोटी फळे रसाळ कोमटी आणि अशा प्रकारचे दोन्ही पुत्र हे भगवत भक्त अशा प्रकारचे होते. पण त्यावेळेस आपण काळ जर पाहिला तो शतक त्यावेळेस आपण पाहिला तर तो शतक म्हणजे माजलेला काळ मारामारी लुटालुटी अशा प्रकारचा तो काळ आणि त्या परिस्थितीमध्ये दैव माळीचे पुत्र डोंगरोबा हे गमावले गेले. पुत्र शोक त्यांना त्या ठिकाणी झाला आणि मग त्यांनी ते स्थळ तिथून सोडलं आणि ते अरण्यला त्या ठिकाणी आले. पुरुषोबा हे त्यांचे पुत्र त्या ठिकाणी होते. आपल्या वडिलांनी जे पंढरपूरची वारी चालवलेले ते जसे भगवत भक्त होते तसे त्या ठिकाणी पुरुषोबा सुद्धा भगवत भक्त होते. ते पुरुषोबा लग्नाच्या वयामध्ये आले त्यावेळेला त्यांचा विवाह सदुमाळी यांची मुलगी नागिता तिच्याबरोबर त्यांचा विवाह त्या ठिकाणी केला. वडलोपार्जित आपला वारसा आपल्याला प्राप्त झालेले माझ्या वडिलांची विराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तीच पंढरपूरची वारी पुरुषोबाने त्या ठिकाणी पुढे चालू ठेवली. ते
पद्धतीचे होते आणि ते जसे होते तसेच त्यांची पत्नी ही सुद्धा त्या ठिकाणी होती. व्यवहारामध्ये आपण सगळ्या गोष्टी पाहतो. जसे वडील असतील तसं मुलगा असतो असं नाही. मुलगा जसा असेल, पती जसा असेल तशी पत्नी असेल असं नाही. पत्नी जशी असेल तसं पती असेल असं नाही. एक विचाराची सगळी मंडळी आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु जसे पुरुषोबा तसेच त्यांची पत्नी नांगिका सुद्धा तशीच त्या ठिकाणी होती. अगदी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रपंच त्यांनी त्या ठिकाणी सांभाळला. आणि त्या काळामध्ये पुरुषोबा आणि नांगिका यांच्या पोटी जनक आणि सावताच्या रूपाने त्या ठिकाणी अवतार घेतला. इसवी सन 1250 मध्ये सावतोबा या ठिकाणी जन्माला आले. अगदी दिव्य दिग्दर्शक अशा प्रकारचं रूप बाळपण सावता महाराजांचं अगदी घरामध्ये भक्तिमय वातावरण असल्यामुळेच लहानपणापासूनच भक्तीची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. लहान मुलं एकत्र करून त्या ठिकाणी देवाचं भजन करायचं. कारण लहान मुलं कशी असतात, जी मोठी लोक करत असतात तेच पाहून लहान मुलं करत असतात. म्हणून नेहमी आम्ही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून सांगत असतो की आपण घरामध्ये वागत असताना मुलांवर चांगले संस्कार लागले जातील तशा पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, वागलं पाहिजे. कारण आपण जे करतो, आपण जे बघतो त्याचंच अनुकरण आपली मुलं करत असतात. मोठी माणसं जे करत असतात त्याचं पाहूनच त्याच्या पुढची पिढी लावत असते, करत असते. म्हणून मोठ्यावर फार मोठी जबाबदारी असते. आपण जर घरामध्ये सारखं 10-12 तास जर मोबाईल घेऊन जर बसत असो तर मुलं सुद्धा तेच मोबाईल घेऊन तीच मोठं काय करतात, चालवणार. आपण जर धार्मिक ग्रंथ घेऊन जर आपण जर त्या ठिकाणी वाचायला बसलो तर ती मुलं सुद्धा काय करणार, ग्रंथ घेऊन वाचायला बसतात. म्हणून आपण बोलताना चालताना आपल्या सगळ्या क्रिया करत असताना आपल्या घरात सुद्धा मुलं आहेत आणि त्यांच्यावर हे संस्कार जडले जातात. त्यांच्या बालमनावर परिणाम होतो. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण मोठ्याने काय केलं वागलं नाही. आणि सावतामानाच्या घरामध्ये हे सगळं वातावरण धार्मिक त्या ठिकाणी असल्यामुळे अर्थातच धार्मिक संस्कार त्यांच्यावर त्या ठिकाणी जडले गेले. बालपणापासूनच भक्तीची आवड त्यांना त्या ठिकाणी निर्माण झाली आणि अशा प्रकारे ते सुद्धा लहानशे त्या ठिकाणी मोठे होत होते. आपल्या वडिलांना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टींमध्ये हातभार त्या ठिकाणी लावत होते. सावता महाराज सुद्धा त्या ठिकाणी तरुण वयामध्ये आल्यानंतर त्यांचं सुद्धा या ठिकाणी 2 हात केले पाहिजे. म्हणून पुरुषोबांनी भेंडी गावची कारभारी अनवसे यांची कन्या जनाबाईच्या बरोबर त्याचा त्या ठिकाणी विवाह लावून दिला. सावता महाराज हे पूर्वीपासूनच भगवत भक्त. त्यांची पत्नी सांगितलं मगाशी जसं पुरुषोबा आणि नांदिका यांची जोडी तशीच. तर बऱ्याचशा अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी काही गोष्टी विचलित पाहायला मिळतात. त्याचं कारणच या ठिकाणी आहे. आता संतांची चरित्र आपण जर पाहिली तर या सगळ्या गोष्टी आपण नुसता परमार्थ कसा करावा हे संत महात्मे आपल्याला शिकवत नाही. आपला प्रपंच सुद्धा कसा असला पाहिजे हे सुद्धा त्यांच्याकडे पाहून आपल्याला या ठिकाणी कळतं. दुसरं दोघं त्या ठिकाणी अगदी पुण्या गोविंदाने त्या ठिकाणी आपला संसाराचा गाडा त्या ठिकाणी चालवत होते. विवाह झाल्यानंतर काही काळाने फार मोठं दुःख सावता महाराजांना या ठिकाणी कोसळलं. ते म्हणजे त्यांचे आई वडील त्यांना सोडून गेले. आई वडील सोडून गेल्यानंतर मातृपितृ क्षेत्र त्याचं त्या ठिकाणी हरवलं आणि कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी ही सावता महाराजांना त्या ठिकाणी. जोपर्यंत आई वडील असतात तोपर्यंत एवढा भार प्रपंचाचा मुलावर नसतो. पण आई वडील निघून गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही त्याच्यावर त्या ठिकाणी पडत असते आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही सावता महाराजांना त्या ठिकाणी पडली. पण सावता महाराज खंबीरपणे उभे राहून आपल्या वडिलोपार्जित अशा प्रकारचं जे सगळं काही शेती होती ती त्या ठिकाणी करू लागले. शेतीतच आपलं सगळं काही त्या ठिकाणी देव काय म्हणू लागले, मानू लागले. कर्मातच आपल्या देव आहे
कर्मातच ईश्वर आहे ही भावना ठेवून ते आपलं काय करू लागले, कर्म करू लागले. आणि हाच सिद्धांत भगवान परमात्म्याने काय केलेला आहे, भगवद्गीतेमध्ये काय केलेलं आहे सांगितलंय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहा, कर्मफळाची काय करू नका, अपेक्षा करू नका. आणि चौथा मार्गाने या तत्वाचं आचरण आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी केलं. आणि कोणतंही कर्म करत राहा, ते कर्म करत असताना भगवत चिंतन आपल्याकडून धरलं पाहिजे. आणि अशीच अवस्था चौथा मार्गाने त्या ठिकाणी होती. आणि आपल्या कर्मातच ईश्वर समजून आपली भक्ती त्या ठिकाणी गाऊ लागली, करू लागले. अनेक अशा प्रकारचे वारकरी पंढरपूरच्या वारीला जायचे, पण चौथा मार्ग त्या ठिकाणी म्हणायचे नाही हे सर याच्यातच माझा काय परमेश्वर आहे. का बरं त्यांनी असं मांडलं, का बरं मानत ते, कारण त्यांनी चिंतन भगवान परमात्म्याला काय केलं, अर्पण केलं होतं. मन मना बहुमत भक्तो मध्याजीमा नमस्तु. भगवान परमात्म्यांनी जो गुह्य अशा प्रकारचं तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्या तत्वज्ञानाचाच आचरण चौथा मार्गाच्या जीवनामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की त्यांनी या ठिकाणी आपलं चित्त भगवान परमात्म्याला अर्पण करून आपल्या सगळ्या कर्मामध्ये ईश्वरच अशा प्रकारचा आहे, म्हणजे ईश्वर अर्पण बुद्धीने ते कर्म त्या ठिकाणी करत होते. कर्मातच देव या ठिकाणी आहे ही भावना ठेवून ते या ठिकाणी कर्म करत राहिले. आणि त्याचा परिणाम असा झाला, आपल्या सगळ्यांना माहिती की भगवान परमात्मा त्यांच्या मृत्यूवर काय झाला, प्रसन्न अशा प्रकारे झाला. कांदा मुळा भाजी नवती पिठाबाई माझी. आणि अशा प्रकारचं चौथा महाराज आपल्या कर्मातच त्या ठिकाणी भगवत भक्ती काय आहे करत राहिले. लोक त्यांची त्या ठिकाणी निंदा करू लागले, अनेक अशा प्रकारचे वारकरी करू लागले. अरे वारकरी आहे, वाढवडिलांपासून तुझी वारी या ठिकाणी चालू आहे, तू वारीला काय झालं म्हणजे आलं पाहिजे, असे अनेक लोक त्या ठिकाणी काय करायचे, बोलायचे. पण चौथा महाराज त्याकडे काय करायचे, दुर्लक्ष करायचे. मी एक आवर्जून एक गोष्ट या ठिकाणी बोलू इच्छितो बरं का. आपण बरेच चौथा महाराजचं चरित्र आपण ऐकलेलं, पण बरीच लोक चौथा महाराज आक्षेप घेतात हे चौथा महाराज कधी पंढरपूरला गेले नाही, पण चौथा महाराज पंढरपूरला जायचे बरं का. नामदेवरायांचे अभंग एक आहे, त्यात नामदेवरायांनी वर्णन केलेले आहे की समोर चौथा महाराज कीर्तन ऐकण्याकरता काय बसलेले आहे. आणि नामदेवरायांचं कीर्तन हे पंढरपुराच्या मंदिरामध्ये व्हायचं. आणि नामदेवराय कीर्तन करायचे तेव्हा सगळे महाराष्ट्रातले संत त्या ठिकाणी समोर काय करायचे, बसायचे. म्हणजे या प्रमाणात सिद्ध होतं की चौथा महाराज काय करायचे, पंढरपूरला जायचे. पण ज्या वेळेला आपल्याला आपलं कर्म हे प्रधान आहे, त्यावेळेला त्यांनी आपल्या कर्मातच काय म्हणतात त्या ठिकाणी देव काय केला मांडला. आणि ते आपलं कर्म त्या ठिकाणी काय करत राहिले. आणि अशा लोक त्यांची निंदा करू लागले. आणि चौथा महाराज त्यांच्याकडे काय करायचे, दुर्लक्ष करायचे. पण एखाद्या व्यक्तीची पारमार्थिक आणि भौतिक व्यावहारिक उन्नती जर होत असेल तर काही लोक त्या ठिकाणी त्यांचा काय करतात, द्वेष करतात. आणि त्याच वेळेला त्या काळामध्ये ओंकार स्वामी आणि कामाची माळी ही दोन व्यक्ती चौथा महाराजांचा काय करायचे, फार द्वेष करायचे. अनेक लोकांना त्या ठिकाणी नाही ते चौथा महाराज काय करू लागले, याला काय कळतंय का, यांनी हे केलं पाहिजे. बघा, ज्याला अपप्रचार करायचा असतो तो कोणत्याही पद्धतीने करत असतो. तर त्यावेळेला कदाचित परमेश्वराने त्यांना काय दिली, बुद्धी दिली असते बरं का. संतांचा संतपण हा खरा दुर्जनांमुळे सिद्ध झालेला आहे हे लक्षात ठेवा बरं का. संतांचा संतपणा हा दुर्जनांमुळेच काय झालंय, धड नसते, दुर्जन नसते तर त्यांची सुद्धा कसोटी त्या ठिकाणी काय लागली नसते. चांगला पक्ष केव्हा म्हटलं जाईल, त्यावेळी त्याची कुठेतरी कसोटी का होते लागली जाईल. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तो पार होत आहे, तर मग तेव्हा कळेल की हा व्यक्ती काय चांगला अशा प्रकारचा. त्यावेळी अनेक पद्धतीने चौथा महाराजांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेताची नासधूस केली, नवे त्यांचं शेत सुद्धा काय केलं, जाळलं गेलं. पण तरी सुद्धा चौथा महाराज अगदी स्थिर प्रज्ञ पुरुषासारखे शांत अशा प्रकारचा भक्तीचा तो प्रभाव त्यांच्या जीवनामध्ये घडलेला होता. सगळं करणारा चिंता कोणाला अर्पण केलं होतं, भगवत अर्पण त्या ठिकाणी केलं होतं. करता करविता सगळं नाही, भगवान पंढरीश पाठवण परमात्मा या ठिकाणी आहे. पण मागे न हटता पुन्हा या ठिकाणी आपण काय करायची, शेती करायची, आपलं कर्म करायचं. म्हणून त्या ठिकाणी विहीर खोदण्याकरता काय केली, सुरुवात केली. आणि गावातील लोक येऊन त्यांना त्या ठिकाणी काय करू लागले, मदत करू लागले. पण नेमकी पंढरपूरची वारी आहे आणि कामं करणारे लोक त्या ठिकाणी काय झाले,
निघून गेले. सावता महाराज म्हणू लागले, चला पंढरपूरला. सावता महाराज म्हणले की तुम्ही काय करा, या. सावता महाराज त्या ठिकाणी सगळे गुणात नसल्यामुळे एकटे त्या ठिकाणी आपला सरळ चरित्राचा भाग आपण श्रवण केलेला आहे. पण आज त्यांच्या निमित्ताने त्याचं चरित्र झालं पाहिजे म्हणून या सगळ्या गोष्टी पुनरावृत्ती आपण या ठिकाणी करत आहोत. सावता महाराज एकटे त्या ठिकाणी वीर बोलू लागले. सगळे लोक पंढरपूरला त्या ठिकाणी गेली. सावता महाराज भगवान परमात्माचं नामस्मरण चिंतन करत त्या ठिकाणी वीर बोलत आहेत. घामाघूम या ठिकाणी झालेले. परिणाम असा झाला, तिकडे देवाला सुद्धा घाम त्या ठिकाणी आला. देवाला घाम आला म्हटल्यानंतर तिथल्या पंडितांना बडव्यांना प्रश्न पडला, हे असं विपरीत कसं काय मला या ठिकाणी घडलं? देवाचा अभिषेक घातला पाहिजे. काय केलं पाहिजे? देवाचा अभिषेक घातला पाहिजे. म्हणून अनेक अशा प्रकारचे धागवी भरून भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी काय केला? अभिषेक केला. तो अभिषेक त्या ठिकाणी केल्याबरोबर इकडे विहिरीमध्ये सावता महाराजच्या काय पाणी उडालं. अचानक हा मोठा चमत्कार झाला. हा हा म्हणता सगळ्यांनी ही बातमी त्या ठिकाणी काय झाली? बसवली. आणि सावता महाराजांचा अधिकार काय आहे, त्यांची भक्ती काय आहे, हे लोकांना त्यावेळेला काय झाली? कळाले. पण हे सगळं करत असताना सुद्धा द्वेष करणारी लोक जे आहेत, त्यांना किती चमत्कार जरी झाला किंवा दाखवला तरी त्यांचा दुष्टपणा ते काय करत नाही, सोडत नाही. अनेक प्रकाराने सावता महाराजांना त्या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महादेव शास्त्री होते. त्या महादेव शास्त्रींचा मुलगा हा आजारी पडला. आजारी पडल्यानंतर अनेक औषधोपचार केले, पण तो काही बरा होईना. त्यावेळेला त्यांची पत्नी म्हणाली की सावता महाराज हे औषध देतात, जडीबुटी देतात. आता सावता महाराजचा विचार जर आपण जर करायला गेलो तर सावता महाराज हे अंधश्रद्धा निवडक होते. सावता महाराज हे वैद्य सुद्धा होते. आणि अनेक अंगाने आपल्या सावता महाराजांचा विचार करता येईल. त्यांना असं वाटलं की आपण सावता महाराजांना त्रास दिलाय, आपण बोलवायला गेल्यानंतर कदाचित ते आपल्याकडे येणार नाही. एखादा व्यक्ती एखाद्यावर वाईट वागला असेल, त्याच्या मनामध्ये ती शंका निर्माण होते. माझ्या घरी कार्यक्रम मी त्याला सांगितलं येईल का नाही, माझी अडचणी मी त्याच्याकडे गेल्यानंतर दूर करेल की नाही करेल, ही शंका त्याच्या मनामध्ये येत असते. ती शंका महादेवशास्त्रीच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे की आपण एवढा त्रास त्या ठिकाणी त्यांना दिलेला आहे, ते आपल्या मुलाला म्हणाले आपल्या मुलाचा हातात दूर करतील, अशी शंका त्यांच्या मनामध्ये आली. पण शेवटी आपला मुलगा बरा झाला पाहिजे म्हणून आपण त्यांच्याकडे जाणं काय आपलं काम आहे. म्हणून सावता महाराजांकडे त्या ठिकाणी गेल्या. त्यांना असं वाटलं की बोलल्यानंतर सावता महाराज नाहीच म्हणतील. पण ज्या वेळेला सावता महाराज सांगितलं की माझ्या मुलाची तब्येत बरी नाही, आपण माझ्या मुलाला पाहण्याकरता या, त्यावेळेस सावता त्या ठिकाणी आली. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. तुकोबारांप्रमाणे चित्त शुद्ध जर असेल, शत्रू सुद्धा का होतो, मित्र अशा प्रकारचा होतो. सावता महाराजांनी अनेक अशा प्रकारे द्वेष करणाऱ्या व्यक्तींच्या अंतःकरणातला मळ काय केला होता, दूर केला होता. आणि त्यांना काय केलं होतं, आपलेसे या ठिकाणी केलं होतं. अशा प्रकारे सावता महाराजांचं जीवन चालत असताना कालांतराने त्यांना 2 पुत्र झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. त्याच्यामध्ये कन्यारत्न म्हणजे नागूबाई आणि पुत्र म्हणजे विठ्ठल. आणि अशा प्रकारे सावता महाराजांचं जीवन या ठिकाणी चालू होतं. आणि सावता महाराजांची भक्ती पाहून भगवान परमात्म्याला वाटलं की सावता महाराज जाऊन काय झाले पाहिजे, भेट घेतली पाहिजे. आणि मग त्यावेळेला पंढरपुरामध्ये आषाढी वारी भरलेली होती. आषाढी वारी भरल्यानंतर भगवान परमात्मा ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपारकाका सगळ्या संतांना त्या ठिकाणी म्हणाले आपण सावताची जाऊन काय झाली पाहिजे, भेट घेतली पाहिजे. नामदेवराव सुद्धा त्या ठिकाणी बरोबर होते. कुर्मदासांना बरोबर घेऊन कुर्मदासांना भेटण्याकरता त्या ठिकाणी गेले. आणि कुर्मदासांना घेऊन भगवान परमात्मा सावता महाराजांना त्या ठिकाणी भेटण्याकरता आले. आणि सावता महाराजांना त्या ठिकाणी काय झालं, दर्शन दिलं. आपल्या सगळ्या चरित्राचा भाग माहिती आहे. भगवान परमात्माने सांगितलं की बाबा हे माझ्या भक्ताला या ठिकाणी भेटून येतो. भगवान परमात्माने लीला केली. सावता महाराजांचं भक्ती काय आहे हे बाकीच्या संतांना सुद्धा काय झाली पाहिजे, कळले पाहिजे. म्हणून भगवान परमात्माने लीला केली. सावता महाराजांकडे गेले आणि म्हणाले काही चोर माझ्या मागे लागले, मला तू या ठिकाणी काय कर, लपो, मला कुठेतरी सुरक्षित जागेमध्ये ठेव. सावता महाराज म्हणाले सुरक्षित जागा तुला ठेवायची जागा दुसरी कुठं नाही, तुला ठेवायचं असेल तर कुठे ठेवावं लागेल, इथं ठेवावं लागेल. 60वीला दाता त्रैलोक्याचा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी काय केलं, साठवलं. आणि मग भगवान परमात्म्याला शोधण्याकरता नामदेवराय वगैरे त्या ठिकाणी
ठिकाणी आले. कुठे आहेत मध्ये देव, देव कुठे आहे, पण देव कुठे हृदयामध्ये आहे, कुठं आहे, खरंच आहे का? आणि मग तेव्हा सावता महाराजांनी काय केलं, भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये हे दाखवलं. आणि त्यावेळेला निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, नामदेवराय यांना सावता महाराजांचा काय झाला अधिकार त्या ठिकाणी माहिती झाला. सगळ्या संतांनी सावता महाराजांचं त्यावेळेला काय केलं, दर्शन अशा प्रकारचं घेतलं आणि सगळे जण त्या ठिकाणी पुन्हा पंढरपूरला आले. कालांतराने अशीच भक्ती करत असताना सावता महाराजांना थोडासा ताप आला, आजार त्या ठिकाणी झाला आणि त्यातच सावता महाराजांनी आपला देह ठेवला. आषाढ मध्ये चतुर्दशीला सावता महाराज आपला हा देह ठेवून भगवान परमात्माच्या चरणी त्या ठिकाणी स्वरूपामध्ये लीन झाले आणि सावता महाराजांनी आपला अवतार या ठिकाणी काय केला, पूर्ण केला. त्यांनी आपल्या अवतार कार्यामध्ये बरीचशी अशा प्रकारची समाज उपयोगी या ठिकाणी कार्य केली. सांगितलं अंधश्रद्धाने कुठपर्यंत आपण श्रद्धा ठेवली पाहिजे, अंधश्रद्धा ठेवली पाहिजे. आपण या ठिकाणी नरदेहाला आल्यानंतर आपलं कर्तव्य, आपलं कर्म हेच आपल्याकरता सर्वस्व या ठिकाणी आहे आणि ते आपण काय झालं पाहिजे, केलं पाहिजे. अशा सगळ्या समाज उपयोगी तत्वांची जी मूल्ये जी आहेत ती सगळी सावता महाराजांच्या चरित्रातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्याच सावता महाराजांचा आदर्श आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे आणि अशा प्रकारची वाटचाल केली पाहिजे. तर संत महात्म्यांनी जसे ते वागलेले आहेत, त्यांचं जसं आचरण आहे तशा पद्धतीने आपण वागण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्या जीवनाचं सुद्धा या ठिकाणी कल्याण होईल आणि आपलं कल्याण व्हावं याच्याकरता संत महात्मे या ठिकाणी अवतार येतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकाराकरता संत महात्मे या ठिकाणी काय करतात, आपला देह खर्च करत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण परोपकारी वृत्ती या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि एक मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य काय आहे ते कर्तव्य आपण या ठिकाणी काय करत राहिलं पाहिजे आणि आपण अशा प्रकारचं आपलं कर्तव्य कर्म केलं आणि त्याबरोबर भगवत चिंतन केलं तर भगवान परमात्मा म्हणतात की तुम्ही मला या ठिकाणी प्राप्त व्हाल. आणि याच कवीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतात, मन म्हणा मोहम्मद भक्तो मध्याजी मस्तू माम वेशे सुयुक्तो महात्मा मत परायणा. तो मन हे विची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझं एक आहे. सावता महाराज सगळीकडे परमात्मा आहे अशा प्रकारची दृष्टी त्याची या ठिकाणी होती आणि म्हणून ते ब्रह्मस्वरूप भगवत स्वरूप या ठिकाणी झाले. असो यथामती यथाशक्ती आपल्या वेळेमध्ये पुढे सुद्धा आपल्या अनेक अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि सावता महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर समय असे साधारण व्हावे, जसे समय असेल तशा प्रकारचं आपण वागलं पाहिजे. म्हणून वेळेच्या अभावी आपण या ठिकाणी आपला हा प्रवचनाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आता आपण आठवता घेतो. माझी विनंती आहे, आपल्याकडे फुलं असते, 2 फुलाच्या पाकळ्या असतील ते प्रत्येकाच्या हातामध्ये आपण या ठिकाणी द्यायचे. एक अभंग या ठिकाणी होईल, तो अभंग झाल्यानंतर सावता महाराजांचं भजन होईल. सावता महाराजांचं भजन झाल्यानंतर आपल्याला उठून तिथं सावता महाराजांच्या प्रतिमेला आपण ते कृष्ण काय करायचे समर्पित करायचे किंवा कोणीतरी एकाने गोळा करायचे आणि ती सगळी त्या ठिकाणी सावता महाराजांच्या चरणावर आपण समर्पित करायचे. सावता महाराजांच्या जीवनात नामदेवरायांनी जे वर्णन केलेलं ते रत्नाची ते जन्मना निधान सावता तो जन्मला निधान सावता तो सावता सागर प्रेमाचे अगर सावता सागर
सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर नावा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला नावा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला वंश उद्धरिला माळियाचा वंश उद्धरिला माळियाचा सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर घेतला अवतार माळ्या घरी घेतला अवतार माळ्या घरी सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर प्रेमाचे माऊली ज्ञानेश्वर महाराज की सत्तशिवनी सावता महाराज की टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग दरबारी आले रंग आणि राव दरबारी आले रंग आणि राव सारे करूप नाही भेदभाव सारे करूप नाही भेदभाव गाव नाचू सारे हो गाव नाचू सारे हो निसंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग जनसेवे पायी काया झिजवावी काया जनसेवे पायी काया झिजवावी घाव सोसुनिया मन रिजवारे घाव सोसुनिया मन रिजवारे ताल देऊनिया ताल देऊनिया बोलतो मृदुंग देवाजीच्या दारी आज रंगला अभंग टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया प्रमुख पाहुण्यांचं. श्री जयंत पाटील यांनी भुजबळ काकांचे राजाराम अभंग शेख यांचं स्वागत करावं. याचा पुढचा कार्यक्रम आपण लगेचच करूया. आपले बंधू आहेत त्यांचं एकेकाचं नाव घेतो त्यांचं नाव घे आणि करीत आहोत. श्री तुकाराम
नाही आहे. अशी पुढचे आपली सेवा बजावलेली आहे आणि विशेष म्हणजे जगताप साहेबांचे ज्येष्ठ बंधू ते एअरफोर्समधून निवृत्त झालेले होते. यांचे मोठे बंधू जगताप साहेब मंत्रालयात होते. एअरफोर्समधून निवृत्त झाल्यानंतर आपल्या समाज बांधवांचं अनेक लोकांचं काम त्यांनी केलं होतं. जोरात टाळ्या वाजवून स्वागत करावं. अनेक वर्ष संघर्ष केला आहे. अनेक ठिकाणी हायस्कूलमध्ये अध्यापनाचं कार्य केलेलं आहे अनेक वर्ष. पी.ओ. वाळकर आणि सगळी मंडळी सोबत होते. सत्कार करावा. पुढचं नाव आहे श्री शंकर बाळसराम साहेब. शंकर बाळसराम काका थोडं पुढे कृपया व्यासपीठावर यायचंय. मी प्रमुख पाहुणे श्री वराडी साहेब यांनाच विनंती करतो की त्यांनी जेजुरकर सरांना शाल श्रीफळ अर्पण करावे. गाडेकर सर, श्री युवराज गीते यांना विनंती करतो. गाडेकर सरांचा सत्कार युवराज गीते सर यांच्या हस्ते होईल. जोरदार टाळ्यांनी सगळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. श्री दिगंबर पाटील, नरेंद्र पाटील सर, श्री सुधाकर गीते सर, श्री विलास बनकर सर, विलास बनकर, श्री देवेंद्र पाटील. आता महिलांमध्ये सौ रत्नमाला दीपक माळी या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्या आल्या असेल तर त्यांनी कृपया व्यासपीठावर या. साहेबराव पाटील, साहेबराव पाटील दरम्यानचे विद्यार्थी आले असतील त्यांनी कृपया पुढे येऊन बसायचं आहे. म्हणजे वीराबाई महाजन यांना विनंती करतो की त्यांचं शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं. इथे तसेच आलेले आहे. त्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे त्यांना खास भेटण्यासाठी खाली उतरताय. परत एकदा सगळ्यांनी टाळा वाजवा. प्रदीप महाजन सर, एक मिनिट. धन्यवाद सर्वांनी आपल्या जागेवर बसून. या कार्यक्रमाची यशस्वीता जी आहे त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा सचिन मेहर यांनी घेतलेला आहे. आणि आपण सर्वच यांची टक्केवारी बघितल्यानंतर असं लक्षात येतं की आम्ही 2-3 येतं म्हणून मोठी टक्केवारी मिळवली ही शंका आहे. टाळ्या वाजवूया. ईशान मुलांचा डोळ्या टाळ्या वाजवून पण त्यांचा जे त्यांनी अरे वा, या मुलीचं नाही कुमारी कृष्णा एक प्रोजेक्ट केला होता. त्या भारतातल्या 200 प्रोजेक्ट मधून त्याचा नंबर आला. आदर्श विद्या मंदिरचा हा विद्यार्थी आहे. त्याचा प्रदीप महाजन सर यांना विनंती करतो त्यांनी जयदीपचा सत्कार करावा. ऋतुजा संजय चौधरी, त्याच्या अभ्यासामध्ये. प्रत्युष अनिल महाजन, प्रत्युष जोरदार टाळ्या वाजवायच्या. प्रत्युष अनिल महाजन, चिन्मय शेखर महाजन. चिन्मय शेखर महाजन हा बीटेक झालेला आहे AI मध्ये. डॉक्टर प्रतीक्षा शुभंकरचा महेश गाडेकर आलेला आहे. निलेश देवराम माळी उज्ज्वल काका आणि अभंग सर बोलतील आणि कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाच्या आधी तत्पूर्वी मी आता प्रमुख पाहुणे
मुंबईत संस्था येथे लिपिक म्हणून काम केलं. त्याच्यानंतर फटावकीमध्ये त्यांनी काम केलं. आता नंतर प्रवास होता. त्यानंतर ते काम 17 वर्षे काढण्यापासून आणि राष्ट्रीय चरित्रावर कीर्तन करायला घेतलं. त्याला आपण संकीर्तन म्हणतो. सर्व धर्मामध्ये आत्मज्ञान श्रेष्ठ, कोणी नाही प्रश्न ज्योती म्हणे, या उक्तीप्रमाणे त्यांनी आपलं संकीर्तनाचं कार्य चालू ठेवलेलं आहे. अशा या प्रमुख पाहुण्यांचा आपल्याला आज कार्यक्रमासाठी आपल्याला त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना सर्वप्रथम संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 730व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. माझ्या अगोदर या ठिकाणी श्री रवींद्र महाराज मांडे यांचं अत्यंत उद्बोधक असं प्रवचन आपण सर्वांनी श्रवण केलेलं आहे. आणि मला या ठिकाणी विशेष आनंद होत आहे. मी स्वतः रामदास दौडू वहाडी, मुक्काम पोस्ट पिंपळगाव तर्फे नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी गेले 30-35 वर्ष महाराष्ट्र, कर्नाटक, MP आणि दिल्ली या ठिकाणी छत्रपती शिवराय आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या चरित्राचं संकीर्तन करत वेळासारखा भटकत असतो. आणि त्याचा मला जो आनंद होतो तीच प्रचिती मला आज या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण आजची विविध नावं घेतली. त्यामध्ये माळी, महाजन, बच्छाव, गाळेकर, मेहेर, भुजबळ आणि वगैरे वगैरे सर्व माळी एक व्हावा. काय खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असा हा सर्व माळी एक व्हावा. हे जरी आज आपण बरोबर घेऊन गेलो तरी मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण सावतोबाची ही संजीवन समाधी सोहळा संपन्न केल्याचं आपल्याला श्रेय लाभणार आहे. या ठिकाणी महाराजांनी सावतोबाचं फार छान असं चरित्र आपल्यापुढं मांडलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, सावतोबा कसे पांडुरंगाचे एक रूप झाले हा त्यांचाच अभंग कसा आहे पहा. आता तो अभंग माझ्या पुढे नाही तरी पण मी तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो पहा. उठोनिया प्रांत काळी करोनिया स्नान, घालोनी आसन यथाविधी, प्राणायाम करोनी, प्राणायाम करोनी, कुंभक साधीला, वायू निरोधीला, मूळ तत्वी, शके 1217 शालिवान शक, मन्मथनामक संवत्सर, ऋतू ग्रीष्म, आषाढ कृष्ण चतुर्दशी, केलालयासी सहस्रकर, सावता पांडुरंग स्वरूपी मिळला, देह समर्पिला ज्याचा त्याशी. अशा प्रकारे सार्थ अभिमान वाटला पाहिजे की सर्व संतांच्या पालख्या कुठे जातात? पंढरपूरला. पण हा एकमेव संत त्याच्या भेटीला साक्षात पांडुरंग येतात
आणि सर्व देव त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करतात आणि किती ते सद्गतीत झाले असतील, त्यांना काय वाटलं असेल हे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. आरण आणि पंढरपूर हा थोडं अंतर आहे, महाराजांनी सांगितलं, परंतु साक्षात पांडुरंगाला त्यांच्या भेटीचे यावं लागलं. अशा प्रकारचा हा सोहळा, मी त्या सोहळ्याचं वर्णन करणार नाही. तर सावतोबा ते ज्योतिबा वाया तुकाराम म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यांची पुढची आवृत्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचा एक अत्यंत प्रसिद्ध असा अखंड कसा आहे पहा. सर्वांचा निर्भीक आहे कधनी, सर्वांचा निर्भीक आहे कधनी, त्यांचे भय मनी धरा सर्व, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, न्यायाने वस्तूंचा उपभोग घ्यावा, आनंद करावा भांडून, धर्म देश भेद मानवा नसावे, धर्म देश भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, सर्व सुखी व्हावे भिक्षा मी मागतो, आर्यास सांगतो ज्योती म्हणे, आर्यास सांगतो ज्योती म्हणे. ज्योती म्हणे म्हणजे कोण? महात्मा ज्योतिबा फुले. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचंही चरित्र, यांच्याही अखंड कधीतरी वाचत चालावं. कोणाकोणाच्या घरी महात्मा फुले समग्र वाङ्मय आहे त्याने हात वर करा बरं. बघा किती चिंताजनक गोष्ट आहे. आणि मी एकच विनंती करेन की आपण कोणालाही दुखायचं नाही, आणि विशेषतः पत्रकारांना तर नाही दुखायचं बरं का. तर असो, आपण सर्वांनी याचा बोध घ्यायचा आणि आपण सर्वांनी भक्तिभावाने, हे जे आपले वारसदार आहे, कोण? सावतोबा, कोण? महात्मा फुले, कोण? सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे न्यायचा आहे. जय ज्योती. आवाज येत नाही, जेवायचं बरं का. जय ज्योती. विभाग म्हणून नेमल्यानंतर प्रत्येकाला जबाबदारी आली. जबाबदारी आल्यानंतर आपण सर्व सोयीचे प्रत्येकाच्या घरी पोहोचलोय. त्याच्यामुळे आपल्याकडे आज 300 लोक कमीत कमी आलेत आणि आमची एवढी इच्छा आहे की अजून लोक वाढावी आणि स्वतः टाइम द्यायला पाहिजे. मी पण 8 घंटे ड्युटी करतो, 11 तासानंतर मी घरी येतो. पहिल्या दिवसापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत कंटिन्यू असतो. यावेळेस मला जगदाळे साहेब, पंडित माळे यांचा सपोर्ट भेटला. पहिल्या दिवसा शेवटच्या दिवसापर्यंत सर्वांच्या घरापर्यंत नाही पोहोचतो, पण कमीत कमी फोन तरी केले आहे. अशीच आपली साथ असावी. राजबाबूला 2-3 वेळा नाव घेतलं होतं. आता शेवटच्या सत्काराला ते उपस्थित राहिले, त्याबद्दल पण आपण एकदा टाळ्या वाजवूया. कारण सत्कारार्थी आले, सत्कार करणारे दुर्मिळ होत चालले होते, म्हणून रिपीट आवाज करावा लागले. जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. इथून पुढचं आपलं मनोगत आहे. मोबाईलमध्ये पण बघतो, मी सध्या थोडंसं मंडळावरती बोलतो. बाकी गोष्टींवर काही जास्त बोलायची हे नाही मला असं वाटतं. यावेळेस लोकांची चांगली उपस्थिती आहे. आम्ही प्रत्येक वर्षी मीटिंग घेतो, पण यावेळेस जास्त मीटिंग घेतल्या, त्यामुळे लोकांची उपस्थिती चांगली आहे. एक अनुभव सांगतो की ज्यावेळेस आम्ही मेहनत कमी करतो तेव्हा लोक कमी येतात, पण ज्यावेळेस मेहनत जास्त घेतो त्यावेळेस लोकही जास्त येतात. त्याच्यामुळे आता यांची नेमणूक केलेली आहे प्रत्येक विभागामध्ये. त्या विभागातले बरेचसे विभाग प्रमुख प्रत्येकाच्या घरी गेलेले आहेत. तर आता पुढच्या वेळेस विभाग दिसतोय. आता लोकांना जास्त सांगायची गरज नाही की तुम्ही कार्यक्रमाला या. आता लोकांना सवय झालेली आहे की आपला कार्यक्रम असतो, आपण गेलं पाहिजे.
तर पूर्वी कसं लोकांना प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगायला लागायचं की चला. आताही प्रत्येकाला पर्सनली मेसेज करायला लागतात. काही कवचित मंडळी आहेत अशी की त्यांना सांगायला लागतं. पण मी मगाशी ग्रुपवर एक मेसेज टाकला तुकाराम माने सरांना, पण त्यांचा पाय फ्रॅक्चर असूनही ते इथं आले. हे या गोष्टीवरून दिसतं. मेन म्हणजे आता सत्य परिस्थिती सांगतो तुम्हाला. इथे सगळी जी मंडळी आहेत सगळ्यांची जबाबदारी सगळ्या सांगत आहे. हे मी आवर्जून सांगतो. आणि आता मंडळाबद्दल सांगायचं झालं तर मंडळ आतापर्यंत जरी रजिस्टर नाहीये. आता हे कार्यक्रम संपल्याच्या मागच्या कार्यक्रमालाही सांगितलं तसंच की कार्यक्रम संपल्याच्या नंतर मंडळ रजिस्टर करण्याबाबत हालचाली केली जातील. पण मागच्या वेळेस कार्यक्रम झाल्यानंतर काही कोणी इंटरेस्ट घेतला नाही. पण आता असं विभाग प्रमुखांच्यामुळे की आता मंडळ रजिस्टर करायला सुरुवातही झालेली आहे. जयवंत पाटील सरांनी जो पुढाकार घेतलेला आहे त्यांचा की मी मंडळ रजिस्टर करायला मदत करतो आणि त्यांनी त्यांच्याकडे तो वाटा घेतला नाही की पुढाकार घेऊन तुम्ही तुमच्या बाकीचे हजर राहा. जयवंत पाटील त्यावेळेस सांगितलं की आम्ही भरपूर प्रयत्न केला की समाज एकत्रीकरण करण्यासाठी. तरी आमच्या जो मेहनत केली यश मिळालेलं आहे. काही मिळालेलं आपण काही एकत्र होत नाही. आता मराठा समाजात बघा तुम्ही मनोज जरांगे पाटील सारखा माणूस त्याला काही नाही. त्याचं ना शिक्षण त्याला काही काही बोलता येत. तरी पण त्याच्यामध्ये सगळा समाज का होत त्याच्या मागे की आम्हाला काय रिझर्वेशन भेटेल त्याच्यासाठी त्यांच्याकडे समाज होता. हे लोक एकत्र होतात. माझ्याबरोबर ट्रेनमध्ये एक ग्रुप असतो. कर्जत साहित्याचा ग्रुप असतो आणि ते ग्रुपवाले मला बोलतात ते मला पाटील समजतात. ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आहे. ते मला मनोज जरांगे पाटीलच बोलतात. मग ते जेव्हा मनोज जरांगे पाटलांचा जेव्हा इथं ताबा आला मोर्चा त्यावेळेस त्या लोकांनी पाठी उठून 100 भाकरी 10 किलो मटण आणि जरांगे पाटलांना कधी नाईन्टी पाहिजे होती तिथे थकून येतील म्हणून नाही तरी भाव दिला. मग ते लोक एवढं करतात. मग आपण काय करत नाही. माडी समाज काय आता येणार ती मिटिंग झाली नंतर कुणी काय येणार नाही. फक्त आता तुकाराम माने सर शिव माने सर हे बरंच येतात सांगतात. आता दुसरा एक मुद्दा आहे बौद्ध समाज. एक तुम्हाला माझा किस्सा सांगतो. बौद्ध समाजाचा माणूस तो कुठला का असू देणार. तो कोल्हापूरचा असू द्या सोलापूरचा असू द्या. एका त्यांच्याशी आमचं भांडण झालं. भांडण झालं अशावरून झालं तेव्हा आम्ही सांगितलं की बाई बाहेर चूल मांडत होती आणि तो थोडा आमच्या नागरिकांच्या घरात येतो. त्यांना बरेच सांगितलं आणि ते फार गरीब होते. आम्ही त्यांना मदत पण करायचो. माझ्याकडे त्यांना कामाला पण लावलं. मग त्या आमच्या नागरिकांनी चला ते म्हणून दिलं आणि त्याच्यावर एवढा मोठा वाद झाला म्हणजे कोल्हापूरचे बौद्ध होते ते पण त्याच्यामध्ये एकत्र होते आणि ते पण शिकायला लागले त्याच्यामध्ये. ना आम्ही तिथे 3-4 लोक त्याच्यामध्ये म्हणजे ते लोक जेव्हा त्याच्या भांडण होतात तेव्हा ते एकत्र होतात. कोल्हापूरचा असू द्या का सोलापूरचा असू द्या का खालपूरचा आपण नाही होत. आता हा झाला बघून घेतो ही खूप खासियत आहे. एवढं म्हणून माझे शब्द संपवतो. चळवळ आहे ती वस्तुस्थिती आहे ती त्यांनी मांडलेली आहे. परंतु आता आपण आजच्या या कार्यक्रमापासून सुरुवातच करणार आहोत की माळी समाज म्हणून आपण आणि विशेषतः कुठे जातीचं मोठं संघटन आहे म्हणून त्याला उत्तर नाही तर आपण आपली देश मोठी करणार आहोत आणि आपण आपलं कार्य करणार आहोत. आता जसं आपण यावर्षी सावता महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम होता. 11 एप्रिलला आपण महात्मा ज्योतिबांच्या विषयीचं कार्याचं आपण या ठिकाणी गुणगौरव आणि त्या ठिकाणी त्यांचं चरित्राचं ऐकणार आहोत. आता या ठिकाणी सलोनी तर बोलणार आहेत. त्याच्या आधी सुप्रिया जाधव मॅडम आपल्या त्यांच्या मनातले. माझं नाव सुप्रिया जाधव आहे. मी पुण्याची आहे पण आता इकडे बदलापूरमध्ये राहते आणि या कार्यक्रमात येण्याचा योग मला पहिल्यांदाच आलाय. मी ग्रुपमध्ये आहे ॲज अ ॲक्टिव्ह मेंबर डेव्हलपमेंट ग्रुपमध्ये आहे पण इथून पुढे प्रयत्न करेन की आपल्या समाजातले आपण सर्वजण कसे कार्यरत आहात तसं मीही काही माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करेन. मला इथे खूप छान वाटलं आणि तुम्ही सगळेच खूप छान बोलता.
मी सावता आहे, मी ज्योती आहे, मी क्रांती आहे, मी सावित्री आहे. ही प्रेम कधी भिंतीवर असेल, पण ती आपल्याला दररोज आठवण करून देत आहे आपण कोण आहोत, कोणामुळे आहोत आणि पुढच्या पिढीसाठी काय करून जाणार आहोत. हा उपक्रम समाजाला जोडणारा आहे. हा उपक्रम आपल्याला जात म्हणून नव्हे तर प्रेरणा म्हणून माळी असण्याची आठवण करून देतो. मी पुन्हा एकदा या प्रेम उपक्रमाचे संकल्प, आयोजक व कार्यकर्ते यांचे मनापासून अभिनंदन करते आणि अशाच प्रेरणादायी कार्यातून आपण माळी समाजाला उज्ज्वल भविष्याच्या दिशेने नेऊ अशी अपेक्षा करते. जय संत सावता महाराज, जय महात्मा फुले, जय. मगाशी विद्यार्थी मला खूप आनंद होत आहे, कारण एकदा रिटायर्ड झाल्यानंतर आपली ह्या समाजामध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये आपलं स्थान आहे की नाही याच्याकडे जाणीव व्हावी आणि हा त्यांचा सत्कार केल्याबद्दल मी मंडळाचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आता रिटायर्ड झालेल्या मान्यवरांना किंवा सेवानिवृत्त मान्यवरांना माझी एक कळकळीची विनंती. बाबांनो, आता तुम्ही एक वेगळ्या विश्वामध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचं पैसे कमावण्याचे दिवस आता संपलेले आहे. उर्वरित आयुष्य हा आनंद घेण्यासाठी आहे आणि तो आनंद घेतला पाहिजे. तो आनंद घेणं म्हणजे नेमकं काय करावं, आपण आपल्या स्वतःला कुठेतरी गुंतवून ठेवावं. आनंद घेता आला पाहिजे. कसा घ्यावा? आनंद घेता आला पाहिजे. तो कसा घ्यावा हे प्रत्येकाने ठरवायचं असतं. प्रत्येकाने काय, मी ट्रेकिंग करतो, अनेक ठिकाणी फिरतो, तसंच तुम्ही घेतला पाहिजे असं माझं काहीही म्हणणं नाही. पण घ्या. आपल्या कुटुंबातील लहान मुलांबरोबर आमची नात आलेली आहे, तिच्याबरोबर मी भरपूर रमतो. ट्रेकिंगच्या दृष्टीने किंवा आपल्या शारीरिक दृष्टीने आपल्याला कुठले आजार घडणार नाही किंवा आपली शारीरिक प्रकृती नेहमी चांगली राहील या याच्याप्रमाणे तुम्ही योगा करावा. अशा प्रकारचं काही ना काहीतरी मध्ये गुंतवून राहावा. माझ्या बाबतीमध्ये मी 2020ला रिटायर झालो. आज 6वं वर्ष चालू आहे. पहिल्या 2020ला आम्ही नर्मदा परिक्रमा केली, ती 3200 किलोमीटर 99 दिवसामध्ये नर्मदा परिक्रमा केली. त्याच्यानंतर माझं गट ट्रेकिंग नेहमी चालू आहे. मी अनेक प्रकारचे गट ट्रेकिंग केलेले आहे. त्याच्यामध्ये एक व्रत 84 पक्षी म्हणून 172 किलोमीटरची जी 3 राज्यांना जोडलेली असते, ते युपी, राजस्थान आणि हरियाणा या 3 राज्यांना जोडलेली 172 किलोमीटरची एक परिक्रमा मी केलेली आहे. मागच्या वर्षी 4 महिन्यामध्ये ज्यांना पंचकैलास म्हणतात, ज्यांची उंची 18,000 फुटापेक्षाही जास्त आहे, असे जे पंचकैलास आहे त्यामध्ये 4 कैलास, एक रुद्र आदि कैलास, मणिमय, श्रीखंड महादेव आणि किन्नर कैलास हे 4 ट्रेक ही अवघड आहे. श्रीखंड महादेवाचा कैलास आहे तो ट्रेक करण्यासाठी 5 दिवस लागतात. तो आहे 35 किलोमीटरचा. 35 किलोमीटरचा ट्रेक गाडी चढली आहे आणि 35 किलोमीटरचा ट्रेक उतरणे आहे, त्याला 5 दिवस लागतात. त्याप्रमाणे किन्नर कैलास हा 17 किलोमीटरचा ट्रेक आहे आणि हा 17 किलोमीटरचा ट्रेक तुम्हाला ट्रेक करण्यासाठी 3 दिवस लागतात. हे फक्त चढणं नाही, उतरण नाही, तुम्हाला चढायचंय. 17 किलोमीटर चढल्यानंतर 17 किलोमीटर उतरणे आहे. तर हे सगळं त्यानंतर मी पंचकेदार केले, पंचकेदार केले, पंचभद्री केले आणि आता मागील वर्षी म्हणजे 2024 आणि 25 डिसेंबर ते मार्च या 3 महिन्यामध्ये 25 डिसेंबर 2024 ते 27 मार्च 2025 या 90 दिवसामध्ये ब्रह्मगिरीच्या 108 प्रदक्षिणा केलेल्या आहेत. सकाळचे 28 किलोमीटर आणि संध्याकाळचे 28 किलोमीटर, एक दिवसाला 56 किलोमीटर चालायचे.
माळी तिला तिचं 5 मिनिटं तिला बोलायचे आहे. हे बोलणं झाल्यानंतर आपल्या माळी समाजासाठी 5 मिनिटं खरं इनफ नाहीये. आपल्या माळी समाजाबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आपल्या माळी समाजाची ज्या काही पारंपरिक रीती आहेत, ज्या काही आपल्या समाजाच्या पद्धती आहेत, त्या लोकांपर्यंत नाही पोहोचल्या. तर त्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक छोटासा ध्यास सुरू केलाय. वेस्टला आमचे क्लासेस आहेत, तर त्यासाठी फक्त आणि फक्त स्पेशल माळी समाजासाठी आम्ही ऑफर्स चालू केले आहेत. आणि त्याचबरोबर दर महिन्यातून 1 दिवस आपण स्वतःच्या समाजाला दिलाच पाहिजे असं आम्हाला वाटतं. जिथे नाव येतं कर्मयोगी. कर्मयोगी म्हणजे माळी समाज, जिथे फक्त आणि फक्त कर्म करतात, पण करता त्याचा कधीच फळ मागत नाही. अनएक्सपेक्टेड सगळ्या गोष्टी घडत जातात. संत सावतामाळींनी आपल्याला जे काही शिकवलं, सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला जे काही शिकवलं आहे ते ऑलरेडी आपल्या सगळ्यांच्या अंगीगत आहे. फक्त ते आपल्याला ओळखता येत नाही. तर ती गोष्टीची पारख आपण स्वतःहून केली पाहिजे अशीच माझी नम्र विनंती आहे. आणि आम्ही जो छोटासा ध्यास चालू केला आहे वेस्टला, तर माझी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की आमच्या वेस्टच्या क्लासेसला दर महिन्यातून एकदा फक्त आणि फक्त आपल्या माळी समाजासाठी, जसं काही आपल्या कानबाई म्हणा किंवा छोट्या छोट्या आपल्या ज्या सगळ्या रीती रिवाज असतात ना, त्या आपण सगळ्या सेलिब्रेट करणार आहे. तर फक्त वर्षातून एकदा माळी समाज एकत्र नाही येणार आहे, तर आपण दर महिन्यातून आता एकत्र येऊ शकतो. असा जो छोटासा ध्यास आम्ही केला आहे, त्या सगळ्या ध्यासाला हातभार तुम्ही सगळ्यांनी लावावा. आणि एक तुमची सगळ्यांची छोटी मुलगी आहे, तर हात जोडूनच विनंती करू शकते की सगळ्यांनी नेहमी त्या कार्यक्रमाला यायचा. आणि जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अपडेट्स नक्की येत जातील की कधी काय कुठल्या प्रकारची रीती आपण त्या दिवशी सेलिब्रेट करणार आहे. तर सगळ्यांनी मिळून एक माळी समाज हा उत्सव आहे आणि त्या उत्सवाला साजरा केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. तर सगळेजण साजरा करणार ना? अरे यार, सगळ्यांना खूपच आहे ना? अजून जोरात हो पाहिजे, चिअर झालं पाहिजे माळी समाजासाठी. सगळेजण उत्सव साजरा करणार ना? थँक्यू सो मच. आणि तुमचे जमलेले बदलापूरचे माळी समाज मंडळ बदलापूर शहर, सन्माननीय सभासद सदस्य सर्वांनी यावर्षी जे काम केलं ते उत्तम असेल. माळी समाज मंडळाच्या पहिल्या जी मीटिंग घेतली की आपले जीव माळी प्रदीप याने थोडे लोक असताना सुद्धा महात्मा फुलेंची माझ्यामध्ये ते मोरे मुख्य कार्यालय जयंती केली होती. तर तेव्हापासून सर्वांनी मनावर घेतलं तर कमी सभासद असताना हे करण्यापेक्षा सर्वांशी मिळून मिसळून सगळे माळी, सगळे हळदे माळे, काल माळी, फुल माळी, सगळे माळी, क्षत्रिय माळी एकत्र होऊया आणि आपल्या सगळ्यांची सलोख्याचे संबंध ठेवूया. आज सावतामाळीच्या विषयी काय बोलणार आपण, तर सावतामाळी हे असे संत होते की ते कधीही जगाच्या पाठीवरती असे की सर्व लोक एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जातात. भारतभरातले व जगातले सगळे लोक जातात. पण संतमाळी, सावतामाळी असे संत होते की त्यांना भेटण्याकरता स्वतः म्हणजे पंढरपूरचं विठोबा भेटायला आरणगावला येत असे. अजूनही त्याचे प्रतीक म्हणून पंढरपूरची पालखी आधी आरणगावला त्यांच्या एकाकरता स्मृती येतच असते. आज सर्व लोक एकत्र होत आहेत. आज या कार्यक्रमात रवींद्र महाराज पाटील, रामदास दगडू वराडी हे स्वतः सांगितले. तर रामदास दगडू वराडीबद्दल बोलायचं नाही, ते आमच्या नारायणगावच्या यात्रेत पण येत असतात. त्यांनी महात्मा फुलेंचा वेश केला. तो एवढे म्हणजे आज प्रतिकात्मक वेश केल्यानंतर लोकांना एवढी स्फूर्ती येते. तर प्रत्यक्ष महात्मा फुलेंचं कार्य किती महान असेल ते तर नेहमीच बोलतात. पण आपल्याला याविषयी जास्त माहिती आपल्यापेक्षाही त्यांना जास्त आहे, परंतु त्या कार्याला तोड नाही. तर सावतामाळींच्या
देव वसे ज्याची चित्ती त्याची धरावी संगती असं म्हणतात. त्याप्रमाणे ज्यांच्या सावतामाळ्यांच्या हृदयात देव आहे तर आपण का त्यांची पूजा करू नये. सर्वांनी एकमेकांनी जय ज्योती जय क्रांती असं करूया. जय. मी 77 पासून समाजकार्य करीत आहे. 16 जुलै 78ला आषाढी एकादशी निमित्त मी एचआर कॉलेज ऑफ कॉमर्सला मंडळ स्थापन केलं आणि त्याच वेळेला कार्यक्रमी मंडळ स्थापन करून शिवाजी महाराजच्या पुतळ्यासमोर दसरा मेळावा स्वीकार केलो. आतापर्यंत खड्डे कधी पडले नाही. चेंबूरला 23 मेळावे झाले आणि कल्याणला इन्स्टिट्यूट आहे रेल्वे इन्स्टिट्यूट डिस्पेन्सर समोर तिथे आपले 5-7 प्रोग्राम झाले. मी महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेशचा 6 वर्ष अध्यक्ष होतो. कोरोना पिरियडमध्ये मी 17 लाख उभे केले ऑनलाईन आणि जळगावला हॉस्टेल कोटेनगरच्या बाजूला हॉस्टेल बांधली. मुलांची 16 मुलांची सोय केली आणि पहिल्या मजल्यावर धर्मशाळा तयार केली. कोणी जर गेलं कुठे राहण्याची सोय केलेली आहे. सौर हिटर गॅस गिझर ॲक्वागार्डचं पाणी आणि सगळी कार गादी टेबल सोय केली. तर मला सतत रविवारी मी महाराष्ट्र गुजरात मध्यप्रदेश या ठिकाणी फिरलो. अहमदाबादला मंडळ तयार केलं, वर्ध्याला केलं, अंकलेश्वरला केलं, उद्या सुरतला केलं, सेलवासला केलं, इकडे पुणे नाशिक मुंबईला केलं आणि इकडे तुमचे डीके माळी बिल्डर होते आपले ठाण्याचे ते मला ओळखतात. तुमचे पुण्याचे आपले शिवाजीनगरला पुतळे कृष्णकांत पुतळे ते ओळखते. आपले साताऱ्याचे कदम गुरुजी होते. आपले पांढरे चंद्रकांत पांढरे माझ्याकडे खूप फिरलेले. चंद्रकांत पांढरे अध्यक्ष होते माळी महासंघाचे आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो आणि तो अनुभव मला गेला आणि ते आम्ही बदलापूरला आमचं क्षेत्रीय माळी समाज मंडळ तयार केलं आणि जळगावलाही आमचं मंडळ आहे. महाराष्ट्र गुजरातमध्ये प्रदेश झाले. अशा पद्धतीनं माझं कार्य सतत चालू आहे. आता 2 वर्ष मी मोहनपामला वरिष्ठ नागरिक संघटना चालू केली. 200 मेंबर मला मिळाले. आता कालच आमचा प्रोग्राम झाला. जवळजवळ 8 लोकांचा सत्कार केला. त्यांचे दर याला वाढदिवस असतो त्याचा सत्कार होतो. 1 जूनला 37 लोकांचा सत्कार झाला. त्याच्यात मी पण होतो. 1/6 जानेवारी माझी आहे. मी 80 वर्षाला रनिंग आहे. 1 जूनपासून 46 माझा जन्म आहे. तर आता माळी सर माळी सर आहे तिथे हे माझे फार जुने दोस्त आहेत. अशा पद्धतीने मी कार्य करीत आहे. पण आमची एक शाखा आहे कातमाळी समाजाची त्याला आम्ही क्षेत्रीय माळी म्हणतो आणि त्याची शाखा एवढी मोठी झालेली आहे की उल्हासनगरला आमची जागा आहे. 3.25 गुंठे बांधलेली जागा आहे. 5 रूम भाडे गेले 2 लाख रुपये भाडे भेटले आणि मुरबाडला आम्ही 6.5 गुंठे जागा घेतली आहे आणि जळगावला आम्ही जागा घेतली. अशा पद्धतीने आमची खूप कार्य चांगलं चाललं आहे आणि पारदर्शकता आणि सुधारणा हे 2 आमचे शब्द आहेत. त्याप्रमाणे मी आता जास्त काही बोलू शकत नाही पण एवढं बोलून मी आपली रजा येईल. याचा व्हिडिओला वापर कर्मयोगी हा व्हिडिओला आहे. कोर्टा नाही व्हिडिओला आहे. महान मला पेंडुला बदलापूरला तत्कालीन समाजाचे लँडलॉर्ड सम जाधव साहेब यांनी इथे बदलापूरमध्ये या माळी समाजाची सुरुवात म्हणजे सभांची सुरुवात आणि प्रोग्रामची सुरुवात 1987 पासून इथे झालेली आहे. त्यावेळी बदलापूर परिसरामध्ये नव्हेच तर मुंबई परिसरामध्ये एकमेव अशी संस्था त्यांनी उभी केली होती महात्मा ज्योतिबा फुले. आजही आहे फक्त ती आज माळ्यांच्या हातात नाही हे आमचं दुर्दैव आहे. हरकत नाही. आणि तेव्हापासून त्यावेळी सम जाधव आणि आज जे उपनगराध्यक्ष होते श्रीधर पाटील यांचे आजोबा यांनी माळी समाजाला माळी महासंघाला 1 एकर आणि 7 गुंठे जमीन दान केलेली आहे विना मोबदला आणि ती जमीन मिळवण्याचा आपला प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. 2-3 मिटिंगा झालेल्या आहेत. त्यानंतर सम जाधव यांच्या मुलाने पुन्हा जमीन परत मिळावी म्हणून कोर्टात अपील पण केलेलं होतं. 2 वर्षापूर्वी आपल्याला आठवत असेल की श्रीधर पाटील या ठिकाणी आले होते. त्यांनी सांगितलं की तुमची जमीन आहे तुम्ही ताबा घ्या. पण झालं असं टेक्निकल अडचण अशी होती 1987 मध्ये जमीन दिली रजिस्ट्रेशन झालं. पण दुर्दैव असं की माळी महासंघ हा शेतकरी नसल्यामुळे
शासनाच्या नियमानुसार ती जमीन ट्रान्सफर झाली नाही, आजही तशीच आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चाललेले आहेत. दत्तू पाटलांशी, श्रीधर पाटलांशी 5-6 वेळा मीटिंग झालेल्या आहेत. DK माळे अध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन ती जमीन आपल्या समाजाकडे कशी येईल पुन्हा, किंवा 7-12 कसा फिरेल यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. आणि काही अमाऊंट देऊन श्रीयुत कैलास जाधव यांना ती केस मागे घ्यायला सांगितलेले. आता कोणाचंही ऑब्जेक्शन नाही, फक्त अडचण एवढीच आहे की ती जमीन माळी महासंघ नसल्यामुळे, माळी महासंघ शेतकरी नसल्यामुळे ती नावावर होत नाही. पण त्याच्यासाठी वेगवेगळ्या लेव्हलला प्रयत्न चाललेले आहेत. आणि जर ती जमीन आपली झालीच तर ती बदलापूरच्या माळी मंडळाला मिळणार आहे. ही आनंदाची बातमी आहे. 1 एकर 7 गुंठे बदलापूरमध्ये जमीन असणं म्हणजे ती आज करोडो रुपयांची इस्टेट आहे. आणि ती अशीच पडलेली आहे, हायवे लागून, हायवेच्या दोन्ही बाजूंना असलेली ती जमीन आहे. आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी जर थोडा जरी पुढाकार घेतला तरी मला असं वाटतं ती जमीन मिळवणं सोपं होईल आणि फार मोठं नाव आपल्या या मुंबई परिसरामध्ये बदलापूरच्या माळी समाजाचं होईल. आणि त्यासाठी जवळजवळ 80% प्रयत्न सफल झालेले आहेत. आता फक्त 20% राहिलेले आहेत. म्हणजे इथे समाजाच्या या मंडळाला पुढचं फ्युचर जे आहे ते अतिशय चांगलं दिसतं आहे. आणि नक्कीच ते सर्वानुमते करूया. दुसरी गोष्ट, आता या वर्षाचा ग्रुपवर रिस्पॉन्स बघितला असेल, देणगीदारांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये देणगी दिलेली आहे. आणि ते सांभाळण्याचं काम अतिशय प्रामाणिक माणसाकडे ते असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं तिथे टेन्शन नाही. प्रदीप महाजन हे सगळं बघतात, कुठल्याही 1 रुपयाची अफरातफरी ते होणार नाही. म्हणून देणगीदारांच्या विश्वासाला इथे आपण पात्र ठरतो आहोत. आणि तोच जर पैसा उरला तर त्याच्यातून नक्कीच समाजासाठी या ठिकाणी काहीतरी करता येईल अशी अपेक्षा आहे. बघूया आता सर्वजण चांगला रिस्पॉन्स जर असाच मिळत राहिला. खरं तर दुर्दैव असं आहे की 600-700 घरं बदलापूरमध्ये असताना आता इथे फक्त 300 लोक उपस्थित राहतात. सगळ्यांना पुढच्या वेळी मात्र येताना, आणि वर्षातून आपण फक्त 2 किंवा 3च कार्यक्रम करणार आहेत, फार तर 3, आणि मोठे कार्यक्रम असतील तर 2च फक्त. तर अशा प्रसंगी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो सर्व सभासदांतर्फे. पुन्हा मूळ विषयाकडे येतो. आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रवचनकार अतिशय सुश्रुत शब्दांमध्ये त्यांनी सावतोबांचं चरित्र या ठिकाणी आपल्या समोर मांडलं. असे रवींद्र महाराज मांडे यांचे विशेष आभार मी मंडळातर्फे मानतो. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी श्रीयुत रामदासजी वराडे हेही या ठिकाणी आलेत. त्यांनी आपल्याला काही मार्गदर्शन केलं, त्यांचेही या ठिकाणी मंडळातर्फे मी आभार मानतो. त्याचबरोबर मंचावर बसलेले अभंग शेठ आणि भुजबळ काका या वयामध्ये सुद्धा तरुणाला लाजवेल इतका उत्साह त्यांचा या मंडळामध्ये दिसून येतो. प्रत्येक मीटिंगला प्रथमतः हजर असतात आणि मार्गदर्शन करत असतात. तरुण मुलं धावपळ करायला आहेत, पण वरिष्ठांचं मार्गदर्शन सुद्धा महत्वाचं आहे. म्हणून मी या ठिकाणी भुजबळ काका आणि अभंग शेठ यांचे विशेष असे आभार मानतो माळी मंडळातर्फे. त्याचप्रमाणे निळकंठ महाजन साहेब हेही या ठिकाणी उपस्थित झालेत. क्षत्रिय माळी मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी आपलं कार्य या ठिकाणी आपल्या पुढे मांडलेलं आहे. त्यांचेही या ठिकाणी विशेष आभार मानतो. विशेष आभार म्हणजे आमचे आणखी जवळचे मित्र तुकाराम माळी सर, कारण हा हॉल आणि जेवणाची व्यवस्था कमीत कमी पैशामध्ये ते दरवर्षी आपल्याला करून देत आहेत आणि त्याच्यामध्ये मंडळाच्या पैशाची खूप मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या शब्दाला इथे खूप मान आहे आणि म्हणून त्यांच्या त्या शब्दामुळे आपल्याला मंडळाला फार स्वस्त म्हणजे अगदी नगण्य अशा किमतीमध्ये आपल्याला हॉल उपलब्ध होतो. म्हणून माळी सर तुमचे पण फार 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 आभार. मंडळ आभारी आहे. त्याचप्रमाणे मगाशी आपण सचिन मेहरला ऐकलं.
अतिशय उत्साही पोरगा आहे आणि त्याच्या या उत्साहानेच भुजबळ काकांना सुद्धा जास्त उत्साह येतो या वयात सुद्धा त्याचा उत्साह बघून असा हा उत्साही मुलगा फक्त उत्साहीच नाही दानशूर पण आहे. आज जे इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये 100 लोकांचं जेवण सचिन देणार आहे आपल्याला, म्हणून विशेष आभार या ठिकाणी सचिनचेही. धावपळ करणारे मंडळासाठी ही तरुण मंडळी मंडळाचं संपूर्ण खर्च वगैरे ते सांभाळतात ते प्रदीप महाजन त्यांचे आभार, जयवंत पाटील जोडीला आहेत त्यांचे विशेष आभार, शेखर महाजन सर यांचे आभार, पंडित माळी सर यांचे आभार, भूषण सोनवणे. नावं तर प्रत्येकाचीच घ्यावी लागतील पण सर्वांचं मंडळ अगदी मनापासून ऋणी आहे आणि असंच कार्यक्रमाला येत चला. हा जो आपल्याला जमीन ताब्यात घेण्यासाठी जो खर्च लागणार आहे आपल्याला माहिती आहे महसूल डिपार्टमेंट महसूल खाते म्हणजे भरपूर खाते आणि त्या खाण्यासाठी आपल्याला काही व्यवस्था इथे त्या पैशांची आपल्याला सुद्धा करावी लागेलच, कारण एवढी जमीन आज करोडची इस्टेट जर समाजाच्या मंडळाला मिळत असेल तर मला वाटतं सगळ्यांनी या ठिकाणी आपण पुढाकार घेऊया आणि ती जमीन ताब्यात घेऊया असं मला वाटतं. आणि आता जे जे कलेक्शन होईल त्याच्यातून ती बचत करून आपण ते काम करणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी रविवारचा सुट्टीचा दिवस असून सुद्धा मोठ्या संख्येने आपण हजर राहिलात. सर्व समाज बांधव आणि भगिनींचे या ठिकाणी विशेष आभार मानतो. असेच पुन्हा प्रत्येक कार्यक्रमाला येत जा. कार्यक्रमाला इथे जेवणाची व्यवस्था असते म्हणून येताना घरून फॅमिली सहित यावं अशी एक कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी श्रीयुत पेंडुलकर यांनी हा हॉल आपल्याला कमी दरात उपलब्ध करून दिला त्यांचेही या ठिकाणी आभार मानतो. ज्यांनी या मंडळासाठी सहकार्य केलेलं आहे त्यांचं सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि ऋणही मानतो त्यांचं. अशा प्रकारे आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याशिवाय हा महाप्रसाद आहे. सर्व अशी विनंती मंडळातर्फे करण्यात येत आहे. धन्यवाद. मला वाटतं